नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्याचं युग हे स्पर्धेचं आहे आणि स्पर्धा म्हटली की गणित हा अत्यावश्यक घटक आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला जर उतरायचं असेल, आपल्याला जर टिकायचं असेल, आपल्याला जर सक्षम व्हायचं असेल तर गणित हा अविभाज्य अंग आहे आणि म्हणून गणिताची सुरुवात ही कुठून झाली ती आपण एक एक व्हिडिओतून सविस्तर बघणार आहोत। सुरुवातीला आपण घेणार आहोत संख्याज्ञान। मनुष्याला जेव्हा मोजण्याची आवश्यकता भासायला लागली तेव्हा मोजसंख्यांची निर्मिती झाली। मोजसंख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या हे नाव देण्यात आलं। त्या इंग्रजी n या अक्षराने दाखवितात। नैसर्गिक संख्या एक, दोन, तीन, चार अँड सो ऑन। म्हणजे माणसाला जेव्हा गरज भासायला लागली तेव्हा तो वस्तू मोजायला लागला आणि त्याची सांकेतिक चिन्हामध्ये नोंद ठेवायला लागला, ज्याला आपण मोजसंख्या किंवा नैसर्गिक संख्या असं म्हणतो। मग ह्या नैसर्गिक संख्या एक पासून सुरू होतात, अनंतापर्यंत असतात। संख्या चिन्ह मांडत असताना देवनागरी लिपीमध्ये 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने मांडली जातात। आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन। रोमन पद्धतीमध्ये मांडत असताना 1, 2, 3, 4, 5, 10 अशा पद्धतीने मांडणी केली जाते। परंतु काही वेळेला क्रिया करत असताना शून्याची आवश्यकता भासायला लागली। म्हणजेच नैसर्गिक संख्यांमध्ये काही वेळेला क्रिया करत असताना ती क्रिया अपूर्ण वाटायला लागली। मग काय पूर्ण केलं, कोणता अंक मिळवला किंवा कोणता चिन्ह शोधावं लागलं ते म्हणजे शून्य। शून्य ही भारतीय गणितज्ञांनी दिलेली, जगाला दिलेली देणगी आहे आणि या नैसर्गिक संख्यांमध्ये शून्य मिळविल्यानंतर आपल्याला नैसर्गिक संख्यांमध्ये शून्य मिळविल्यानंतर आपणास जो संच मिळतो, जो संख्या समूह मिळतो त्याला पूर्ण संख्या संच असं म्हणतात। पूर्ण संख्या ज्या W या अक्षराने दाखवितात, 0, 1, 2, 3 अँड सो ऑन। म्हणजेच आपल्याला शून्य मिळविल्यानंतर जो नैसर्गिक संख्या आणि शून्य यांचा मिळून जो संख्या समूह तयार होतो त्याला पूर्ण संख्या असं म्हणतात। आता पूर्ण संख्या संचाचा विचार करत असताना त्यामध्ये येणारे घटक 0, 1, 2, 3, 4 आणि अँड सो ऑन। तर ह्या संख्या सुद्धा काही क्रिया करताना ह्या संख्यांचा समूह सुद्धा कमी भासायला लागला। कोणत्या क्रिया? उदाहरणार्थ 4 मधून 1 वजा केल्यास 3 मिळेल, 3 मधून 1 वजा केल्यास 2 मिळेल, 2 मधून 1 वजा केल्यास 1 मिळेल, 1 मधून 1 वजा केल्यास 0 मिळेल, 0 मधून 1 वजा केल्यास नेमकी कोणती संख्या मिळेल? पूर्ण संख्या समूहात ती संख्या दिसत नव्हती, म्हणजेच
संख्या समूहाचा विस्तार करण्यासाठी अजून काही संख्या चिन्हांची आवश्यकता भासायला लागली, ज्या -1, -2, -3 या चिन्हांनी दर्शविल्या गेल्या. -1, -2, -3 ह्या नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या आहेत आणि नैसर्गिक संख्या, शून्य आणि ऋण संख्या ह्या सर्वांचा मिळून एक संच तयार झाला. त्याला नाव देण्यात आलं पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या संच हा आय या अक्षराने दर्शवितात आणि तो लिहिताना डॅश 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 -3, -2, -1, 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. म्हणजे पूर्णांक संख्या हा धन नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि ऋण नैसर्गिक संख्या यांचा मिळून हा पूर्णांक संख्या तयार झाला, जो इंग्रजी कॅपिटल आय या अक्षराने दाखवता येतो. मित्रांनो, आपल्याला स्पर्धा परीक्षेला सामोरं जाताना ह्या सर्व संख्या क्रमवार लक्षात ठेवाव्या लागणार आहे. आपल्याला या संख्यांवरील क्रिया पुढील भागात बघायच्या आहेत, परंतु तोपर्यंत संख्या समूहाचा विकास कशा कशा पद्धतीने होत गेला हेही आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणून सविस्तरपणे हळूवार पद्धतीनं, सावकाश पद्धतीनं या संख्या समूहाचा विस्तार मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. मग पूर्णांक संख्या म्हणजे आय या अक्षराने दाखवतात डॅश 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 -3, -2, -1, 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. मित्रांनो, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या यानंतर सुद्धा संख्या अपूर्ण पडायला लागल्या. म्हणून संख्या समूहाचा विकास करताना परिमेय संख्या ह्या नवीन संच तयार झाला. कोणाला म्हणायचं परिमेय संख्या? पी ही पूर्णांक आहे व क्यू ही शून्येतर पूर्णांक संख्या असेल तर P/Q ला परिमेय संख्या म्हणतात. मग हेच आपण चिन्हात कशा पद्धतीने मांडू शकतो? परिमेय संख्या संच हा कॅपिटल Q या अक्षराने दाखवतात. Q बरोबर P/Q महिरपी कंसात P हा पूर्णांक आहे, म्हणजे P हा I चा घटक आहे आणि Q हा सुद्धा I चा घटक आहे. परंतु Q हा शून्येतर संख्या आहे. म्हणजेच इथे म्हटलेलं आहे मी, Q ही शून्येतर पूर्णांक संख्या असेल तर, म्हणजेच P/Q ला आपल्याला परिमेय संख्या असं म्हणता येईल. परिमेय संख्या संच हा कॅपिटल Q या अक्षराने दर्शवितात. याचं एक उदाहरण बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा 5/0 बरोबर P असेल, म्हणून आपल्याला काय म्हणता येईल? 5 बरोबर P गुणिले 0 या विधान, म्हणजेच काय म्हणता येईल की P बरोबर 5. म्हणजेच यावरून आपल्याला काय म्हणता येईल की हे विधान अर्थपूर्ण केव्हा होईल? की जेव्हा P ही कोणतीही संख्या असू द्या, तिला जर शून्याने गुणल्यानंतर गुणाकार 5 येत असेल तर हे विधान अर्थपूर्ण होईल. परंतु कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर गुणाकार 0 येतो, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजेच 5/0 बरोबर P हा भागाकार जो आहे हा अर्थहीन आहे आणि म्हणून छेदस्थांची संख्या 0 नसावी असं आपण परिमेय संख्यामध्ये विधान केलेलं आहे. आता परिमेय संख्यांची काही वैशिष्ट्य आपल्याला लक्षात ठेवावी लागतील. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे की परिमेय संख्यामध्ये शून्याने भागणे ही क्रिया अर्थहीन आहे. म्हणून परिमेय संख्यांची व्याख्या करताना Q is not equal to 0 असे बंधन टाकले आहे.
मोज संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या हे सर्व संच परिमेय संख्या संच आहेत, कारण या संख्या p छेद q स्वरूपात लिहिता येतात. उदाहरणार्थ बघा, 1/1 आपल्याला बरोबर 1 ही नैसर्गिक संख्या आपल्याला परिमेय संख्या स्वरूपात लिहिता येते. 0/2 बरोबर 0 ही पूर्ण संख्या संचातील घटक आपल्याला या स्वरूपात परिमेय संख्या स्वरूपात लिहिता येतो. -3/5 ही सुद्धा आपल्याला पूर्णांक संख्या आणि नैसर्गिक संख्या या स्वरूपात आपण अंश आणि छेदस्थानी मांडून परिमेय संख्या स्वरूपात मांडता येतात. म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की परिमेय संख्या ह्या पूर्ण संख्या असू शकतात, परंतु तो 0 नसावा. पूर्णांक संख्या असू शकतात आणि नैसर्गिक संख्या असू शकतात. p छेद q हे मांडत असताना q ची किंमत 0 नसावी हे मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परिमेयाचे दशांश रूप आणि अखंड आवर्ती किंवा खंडित स्वरूपाचे असते हेही लक्षात असू द्या. परिमेय संख्या रूपांतर धन परिमेय संख्येची विरुद्ध संख्या ऋण परिमेय संख्या असते. पुन्हा एकदा लक्ष द्या, धन परिमेय संख्येची विरुद्ध संख्या ऋण परिमेय संख्या असते आणि ऋण परिमेय संख्येची विरुद्ध संख्या धन परिमेय संख्या असते. कोणतीही परिमेय संख्या आणि 0 यांचा गुणाकार 0 असतो. कोणतीही परिमेय संख्या व 1 यांचा गुणाकार तीच परिमेय संख्या असते. लक्षात आले तुमच्या चारही वैशिष्ट्य या परिमेय संख्यांची, हे लक्षात ठेवूया आणि पुढचा भाग, पुढचा संख्या विकास, संख्या समूहांचा विकास आपण बघूया. 9, 81, 169 या संख्यांचे आपण वर्गमूळ काढूया. वर्गमुळात 9 बरोबर 3 म्हणजेच 3/1. वर्गमुळात 81 बरोबर 9 म्हणजेच 9/1. वर्गमुळात 169 म्हणजेच 13 म्हणजेच 13/1. या संख्यांची वर्गमूळ काढल्यानंतर त्या आपल्याला परिमेय स्वरूपात मांडता येतात. परंतु आणखी अशा काही संख्या आहेत. उदाहरणार्थ 2 चे वर्गमूळ काढूया, 3 चे वर्गमूळ काढूया. भागाकार पद्धतीने कदाचित तुम्हाला काढताही येईल, परंतु ज्या परिमेय स्वरूपात मांडता येत नाही अशा संख्यांना काय म्हणता येईल? अर्थात ज्या संख्या परिमेय संख्यांपेक्षा भिन्न आहेत त्यांना आपण अपरिमेय संख्या असं म्हणणार आहोत. आणि पुढचा एक संख्यांचा विकास आहे, संख्या समूहाचा विकास आहे, तो म्हणजे वास्तव संख्या. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मिळून ज्या संख्या तयार होतात त्या संख्यांना वास्तव संख्या असं म्हणतात. मित्रांनो, आपण कोणकोणत्या संख्या बघितल्या? नैसर्गिक संख्या बघितल्या, पूर्ण संख्या बघितल्या, पूर्णांक संख्या बघितल्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या. मनुष्याला त्याच्या गरजेप्रमाणे संख्यांचा विकास करावा लागला आणि त्याने त्या पद्धतीनं आपल्या गरजेनुसार या संख्या वापरायला सुरुवात केली. स्पर्धा परीक्षेसाठी या संख्या समूहाच्या वर आधारित कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात? स्पर्धा मग तुमची शिष्यवृत्तीसाठी असो किंवा अजून कोणत्या शासकीय लेखी परीक्षा एंट्रन्स एक्झाम असो, त्यासाठी आपल्याला ज्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं ती काही प्रश्न, त्यांची नमुने आपण बघणार आहोत. उदाहरणार्थ पहिला प्रश्न, खालीलपैकी ऋण परिमेय संख्या कोणती? पर्याय 4 दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे
-3/7, दुसरा पर्याय आहे -5/-9, तिसरा पर्याय आहे 0 आणि चौथा पर्याय आहे 5/6. मित्रांनो, खालीलपैकी ऋणपरिमेय संख्या कोणती आपल्याला विचारलेला आहे. आता या पर्यायांचा विचार करत असताना अंशस्थानी आणि छेदस्थानी ऋण संख्या असेल तर ती परिमेय संख्या धनपरिमेय संख्या असते. 0 ऋणही नाही आणि धनही नाही आणि चौथा जो पर्याय दिलेला आहे ती धन परिमेय संख्या आहे. मग पहिल्या पर्यायाचा जर आपण विचार केला तर अंशस्थानी ऋण संख्या आहे, छेदस्थानी धन संख्या आहे आणि म्हणून खालीलपैकी ऋणपरिमेय संख्या कोणती असेल तर त्याचं उत्तर आहे पर्याय ए. लक्षात आलं तुमच्या? आता आपण दुसरं उदाहरण बघूया. खालीलपैकी धनपरिमेय संख्या कोणती? खालीलपैकी धनपरिमेय संख्या कोणती? आता यामध्ये सुद्धा आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. ए -4/7, बी 0, सी -3/11 आणि डी 8/5. बघा, चारही पर्यायांचा आपण विचार करूया. पहिल्या पर्यायात अंश ऋण आहे, छेद धन आहे म्हणजे ही ऋणपरिमेय संख्या आली. दुसऱ्या पर्यायात 0 म्हणजे धनपरिमेय नाही आणि ऋणपरिमेय नाही. तिसऱ्या पर्यायात अंशही ऋण आहे, छेदही ऋण आहे. अंश आणि छेद जर ऋण असतील तर ती धनपरिमेय संख्या असते. चौथ्या पर्यायात अंश धन आहे, छेद ऋण आहे. म्हणजे दुसऱ्या उदाहरणामध्ये खालीलपैकी धनपरिमेय संख्या कोणती आहे तर ती आहे -3/11 म्हणजे पर्याय सी याचं उत्तर असेल. खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय √18/2, दुसरा पर्याय √0.49, तिसरा पर्याय √64/9, चौथा पर्याय √6/2. बघा, √18/2, 18ला 2 ने भाग केला 9 येईल म्हणजे √9. √9 म्हणजेच किती आलं? 3 आलं. 3 ही काय आहे? परिमेय संख्या आहे. दुसरं जे आहे √0.49, 0.49 चा वर्गमूळ निघतं 0.7, 0.7 म्हणजे ही सुद्धा परिमेय संख्या आहे. तिसरं जे आहे √64/9, 64चं वर्गमूळ निघेल 8, 9चं वर्गमूळ निघेल 3 म्हणजे 8/3 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. चौथं जे आहे √6/2, 2ने जर 6ला भाग दिला तर येईल √3. √3 ही काय आहे? अपरिमेय संख्या आहे. कारण अपरिमेय संख्या कुणाला म्हणतो आपण? की ज्या संख्यांचे वर्गमूळ आवर्ती दशांशातही काढणे अशक्य असते त्या संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो आणि म्हणून याचं जे उत्तर आहे ते असेल पर्याय 4 किंवा पर्याय डी. चौथा प्रश्न, खालीलपैकी कोणती संख्या 3 व 4च्या दरम्यान आहे? आता पर्याय दिलेले आहेत -7/5, 9/3, 10/3 आणि 8/-19. या ज्या दोन्ही संख्या आहेत, इथे अंशस्थानी ऋण संख्या, इथं छेदस्थानी ऋण संख्या, म्हणजे ह्या ऋण संख्या हे पर्याय येणार नाही. बी हा जो पर्याय आहे 9ला 3 ने पूर्ण भाग जातो, 3×9 म्हणजे ही पूर्ण संख्या आली आणि 3 व 4च्या दरम्यानची संख्या आपल्याला विचारलेली आहे म्हणजे हाही पर्याय आपला येणार नाही. आणि सी हा जो पर्याय आहे 10ला जर आपण 3ने भाग दिला तर 3×9 म्हणजे 3 ने पूर्ण भाग जातो आणि बाकी 1 उरते म्हणजे 3.1/3
म्हणजेच 3 व 4च्या दरम्यान ही संख्या असेल आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी। अशा पद्धतीची प्रश्न या संख्या समूहाच्या विस्तारावर विचारली जाऊ शकतात। याही पेक्षा अजून वेगवेगळी पद्धती आहेत, अजून वेगवेगळ्या संख्या आहेत, त्या आपण पुढील भागात बघणार आहोत। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।